नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय इतिहास व राज्यशास्त्र. आज आपण प्रकरण क्रमांक 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणाचा उर्वरित भाग अभ्यासणार आहोत. या अगोदर आपण 1.4 अभ्यासत होतो, महत्त्वाचे विचारवंत. त्यामध्ये आपण या अगोदर रेने देकार्त, वॉल्टेअर, विल्यम फ्रेडरिक हेगेल, लिओपोल्ड वॉन रांके या विचारवंतांचा अभ्यास केला. महत्त्वाचे विचारवंत म्हणजे ज्या विचारवंतांनी इतिहास लेखनाविषयी किंवा इतिहास कसा लिहिला जावा याविषयी आपले विचार मांडले. यामध्ये पहिले विचारवंत आहेत कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स जन्म 1818, मृत्यू 1883. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसामाणसातील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्याने केली. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. कार्ल मार्क्स यांनी एक सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांतामध्ये त्यांनी असे म्हटले होते की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. अमूर्त म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही अशा. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून केवळ कल्पना करून इतिहास लिहिता येत नाही, तर तो जिवंत माणसांचा असतो. माणसामाणसातील जे नातेसंबंध असतात ते मूलभूत गरजांवर आधारित असतात. तर मूलभूत गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि या गरजा प्रत्येकाला सारख्या प्रमाणात मिळत नाहीत. कोणी गरीब असतात तर कोणी श्रीमंत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये दरी निर्माण होते, म्हणजेच दोन वर्ग निर्माण होतात. वर्ग म्हणजेच दोन वेगवेगळे गट तयार होतात आणि या दोन वर्गांमध्ये संघर्ष निर्माण होतो. म्हणून कार्ल मार्क्स यांनी हा सिद्धांत मांडला की जर उत्पादनाची साधने समप्रमाणात किंवा सारख्या प्रमाणात उपलब्ध झाली नाही तर नातेसंबंधांवरही परिणाम होतो आणि एक प्रकारचा वर्गसंघर्ष समाजामध्ये निर्माण होतो. म्हणून इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो. शोषण करतो म्हणजे पिळवणूक करतो, अशी मांडणी त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये केली. त्यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. यानंतर आपण नवीन मुद्दा अभ्यासणार आहोत, ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. 20व्या शतकाच्या सुरुवातीला ॲनल्स नावाने ओळखली जाणारी प्रणाली म्हणजे पद्धत, इतिहास लेखनाची एक नवीन पद्धत या काळामध्ये यामध्ये काय सांगितलं होतं तर इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी किंवा राजकारण किंवा कोणत्या काळामध्ये कोणते राजे होऊन गेले, कोणत्या काळामध्ये कोणतं युद्ध झालं यावरच केवळ इतिहासाच्या अभ्यासाचं लक्ष केंद्रित न करता त्यावेळचं तत्कालीन म्हणजे त्यावेळचं हवामान कसं होतं, स्थानिक लोक कसे होते, त्याचबरोबर शेती, व्यापार, तंत्रज्ञान यामध्ये कशा पद्धतीने बदल झाले होते, त्याचबरोबर समूहाची मानसिकता कशी होती, त्याचबरोबर दळणवळण क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने बदल होत गेले होते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ॲनल्स प्रणालीमध्ये केला जाऊ लागला.
किंवा महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. यानंतर आपण नवीन मुद्दा अभ्यासणार आहोत, स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. पुनर्रचना म्हणजे पुनर्विचार. सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषीने म्हणजे व्यक्तीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली म्हणजे मांडली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा सहभाग यावेळी वाढला. पूर्वी स्त्रिया फक्त चूल आणि मूल एवढंच सांभाळायच्या. नंतरच्या काळामध्ये स्त्रिया स्वतःचे विचार मांडू लागल्या, त्याचबरोबर इतिहास लेखन करू लागल्या. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी नोकरी असेल, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, युनियन म्हणजे संघटना, अशा पद्धतीने स्त्रियांचं कौटुंबिक आयुष्य बदलू लागलं. यानंतर 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. अशा पद्धतीने स्त्रीवादी इतिहास लेखन झाले. यानंतर पुढचे आणि शेवटचे विचारवंत आहेत मायकेल फुको. जन्म 1926, मृत्यू 1984. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. फुको याने इतिहासातील स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. 20व्या शतकातील म्हणजे अलीकडच्या काळातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणातून एक नवीन संकल्पना पुढे आली. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी त्यांचा विचार मांडलेला आहे की तो विचार काय होता की केवळ कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी केली जाऊ नये. म्हणजेच कोणत्या घटनेनंतर कोणती घटना झाली किंवा केवळ सनावळ्या लिहिल्या जाऊ नयेत किंवा सनावळ्यांनुसार इतिहास लिहिला जाऊ नये. त्याचबरोबर केवळ सत्यापर्यंत पोहोचणं किंवा सत्य काय आहे हे शोधून काढणं एवढंच महत्त्वाचं नसून स्थित्यंतराचं स्पष्टीकरण देण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तर स्थित्यंतर या शब्दाचा अर्थ इथे बदल असा आहे. कोणकोणते बदल इतिहासामध्ये झाले ते बदल नोंद करणं इतिहास लिहिताना गरजेचं आहे असं मत त्यांनी मांडलं. म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीला ज्ञानाचं पुरातत्व असं म्हटलेलं आहे. आपल्याला यावर स्वाध्यायामध्ये प्रश्नसुद्धा आहे की मायकेल फुको यांच्या लिखाण पद्धतीला ज्ञानाचं पुरातत्व असं का म्हणतात. कारण त्यांनी भूतकाळातील स्थित्यंतराचं स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. बदल कसे होतात या लिखाणावर त्यांनी भर दिला. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या माणसाच्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा त्यांनी इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. म्हणजे मायकेल फुको यांनी अशा अनेक गोष्टींचा, वैद्यकशास्त्र असेल, तुरुंग व्यवस्था असेल, माणसांच्या स्वभाव वैशिष्ट्ये असेल, यांचा इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला गेला. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारतच गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यांसारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास यानंतरच्या काळामध्ये लिहिले जाऊ लागले. इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने वाढतच गेली, विस्तारतच गेली आणि साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला,
चित्रपट निर्मिती, दूरदर्शन अशा प्रत्येक क्षेत्राचा वेगवेगळा इतिहास लेखन होऊ लागलं. इतिहासाच्या दृष्टीने त्यांचा विचार होऊ लागला. अशा रीतीने पाश्चिमात्य विचारवंतांचे विचार आता आपण अभ्यासले. त्याचबरोबर आपलं पहिलं प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हे आज पूर्ण झालेलं आहे.